मित्रांनो, अण्णाला छंद एकच आहे, खाण्याचा. जिथं चांगला मेनू असेल तिथं अण्णा शोधत जाणार. वरून जर चिकन बघत असेल टोकून, काय सजावट आहे. शौर्यवाड्याची स्पेशल डिश, ज्याच्यामुळे शौर्यवाडा प्रसिद्धीला आला. चिकन रान, गावरान तूप, लिंबू पिळेशिवाय मजा नाही तर. वा नाना, डिफेंडरची काय भानगड आहे? कुणी सांगितलंय मराठी उद्योजकांनी डिफेंडर गाडी घ्यायची? मित्रांनो, रिअल वेगळी गोष्ट आणि असते, रील वेगळी गोष्ट असते, हा, रियालिटी ही वेगळी गोष्ट आहे. तर मंडळी, बराच वेळा आपण काय म्हणतो, साखर गोड आहे, पाहून का खाऊन? तर साहजिकच याचं उत्तर येईल खाऊन. ए पोरा, या इकडं. ते सांगितलेले मेनू सगळे आणून दे मला. मित्रांनो, बऱ्याच वेळा आळणी हा शब्द प्रयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असतो. भाजीला जर मीठ कमी पडलं तर त्याला आळणी म्हणतात. पण नॉनव्हेज मध्ये तसं नाही. नॉनव्हेज मध्ये हळदी मिठाच्या सूपला आळणी सूप म्हणतात. कसा शब्द प्रयोग झाला माहीत नाही. मला तर आवडलं हे आळणी सूप. किती पिऊ असं झालंय. शौर्यवाड्याची स्पेशल डिश, ज्याच्यामुळे शौर्यवाडा प्रसिद्धीला आला. चिकन रान, गावरान तूप, लिंबू, आणि तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तिखट घेऊ शकता तुम्ही, ज्याच्या त्याच्या आवडीवर. सलाड भरपूर आहे. वा, आरोग्य बी आहे, चव पण आहे, आणि मऊ तर इतकं ना जे बेनीच खातोय मी. मित्रांनो, अण्णाला छंद एकच आहे, खाण्याचा. जिथं चांगला मेनू असेल तिथं अण्णा शोधत जाणार. फक्त माझ्यासाठी नाही, तुम्हाला सुद्धा माहित व्हावं. अण्णाला मजा आली तरच अण्णा सांगणार आहे तुम्हाला मजा आली म्हणून. मोकार कुठे अण्णा मजा आली म्हणत नाही. मित्रांनो, आपल्या आवडीचा सगळ्यात फेवरेट डिश मटन डिश. वरून जर चिकन बघत असेल टोकून, काय सजावट आहे, काय टेस्ट आहे त्याला. ह्याची शिजवले आजपर्यंत मऊ. काय पद्धत आहे फॉर्म्युला आपल्याला सांगू शकत नाही. पण ह्याचा द्वारा दातात गुतत नाही खाताना. बऱ्याच वेळा काय होतं, हे सॉफ्ट आहे एकदम मध्ये, बऱ्याच वेळा हे दातामध्ये गुततं लोकांकडे. मला तसं काय अनुभव आहे ना. रस्सा फुरका मागूनच पाहू. लिंबू पिळेशिवाय मजा नाही तर. वा, शेवट गोड व्हावा म्हणून काळजी घेतली. गुलाबजाम ठेवलाय. शेवट गोड झाला. मला तर मजा आली. तर मित्रांनो, जिथे जाऊ तिथे खाऊ, हा जो आपला चॅनल आहे त्याची हेच वैशिष्ट्य आहे. जिथं चांगलं असतं ना तिथंच अण्णा जाणार आणि तिथंच खाणार, आणि ते तुम्हाला माहीत करणार. हॉटेल शौर्यवाडा, खांडेवाडी या शाखेवरती आज जेवण केलं. अतिशय छान वाटलं. मला तर आनंद मिळाला. कधी आले पुण्यामध्ये तुम्ही पण आनंद घ्या. नाना, राम राम. राम राम. प्रथमतः जिथे जाऊ तिथे खाऊ या फूड ब्लॉगवर आपलं स्वागत. अण्णा, धन्यवाद, तुम्ही आलात आमच्या हॉटेल शौर्यवाड्याला. जेवणही केलेले. हो, जेवण करून आनंद झाला. त्यामुळे योगायोगाने तुम्ही भेटल्यामुळे डबल आनंद झाला. आणि एक मला 2-4 प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत, ते विचारायचे होते. आमचा छंदच आहे नाना, कुठं चांगलं मिळते खायला आणि ऐकून नाही, बरोबर, पाहून
आणि स्वतः खाऊन बघणार. बरोबर. आता तुम्ही चांगलं असलं तरच चांगलं म्हणणार. चांगलं, बरोबर. मी कॉन्फिडंट आहे हा. या गोष्टीसाठी की हो. तुम्ही माझ्याकडे कधी या, हो. जेवण तुम्हाला चांगलं भेटेल. बरोबर. सर्व्हिस मध्ये 19-20 होईल, कारण हो, आज मॅन पॉवर आहे, माणसं भेटत नाहीत. हो. तर माणसं भेटत नाही, काय नाही तर थोडी अडचण होते. हा नाना, आत्ताच्या जे नवतरुण मराठा उद्योजक आहेत हो. त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी माझा अनुभव तर हॉटेल व्यवसायाचा आहे. हो. तर ते मी हॉटेल व्यावसायिकांसाठी एक म्हणजे सांगू शकतो. एवढा मोठा तर नाहीये मी की नाही, निश्चित. उपदेश त्यांना देण्यासारखा. तर मार्गदर्शन म्हणून मी एवढं सांगेल हा. की मित्रांनो, रिअल वेगळी गोष्ट आणि असते, रील वेगळी गोष्ट असते हो. आणि रियालिटी ही वेगळी गोष्ट असते. बरोबर आहे. जे तुम्ही आता आम्हाला 30 सेकंदामध्ये आणि 1 मिनिटामध्ये जे पाहता, ती रील आहे. हो. तिच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. बरोबर. तुम्हाला गर्दी दिसते, तुम्हाला गाड्या दिसतात, तुम्हाला हॉटेल मोठं चाललेलं दिसतं, गाडी दिसते, बरोबर. पण त्याच्या मागची जी रियालिटी आहे, हो. ती रियालिटी समजून तुम्ही या हॉटेल बिझनेस मध्ये या व्यवसायामध्ये या. बरोबर. कारण याचं फक्त एक गोष्ट चांगली आहे म्हणून हॉटेल चालत नसतं. बरोबर. आपल्याला पूर्ण मूठ हो. एक ज्यावेळेस मूठ बांधली जाते त्यावेळेस ती ताकद तयार होते. तर बरोबर. याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहे. म्हणजे तुम्हाला मॅन पॉवर हँडलिंग करता आली पाहिजे, मॅन पॉवर आणता आली पाहिजे. त्याच्यानंतर आज जी टेस्ट आहे, हो. रोज ती सातत्याने तशीच ठेवता आली पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छतेकडे थोडंफार लक्ष, स्वच्छतेकडे जास्त लक्ष देता आलं पाहिजे. या बऱ्याचशा गोष्टी आजच्या जे नवीन उद्योजक करू पाहत आहेत, हो. ज्यांना उद्योग करायचा आहे मराठी व्यावसायिकांना, तर त्यांना सांगेल की रिअल म्हणजे रील वरती जाऊ नका. तर मित्रांनो, ऐकून होतो, जाऊन प्रत्यक्ष पाहूनच येऊ म्हणलं. मला अधिकार आहे नाना, आम्ही बोलू शकतो तुम्हाला चुकलं म्हणून. सर्वच जण बोलू शकतो. हो. तुम्हीच काय. पण मला विशेष काय भावले, आपलातून सूप एक आणि सूप एक लय आवडलं मला. किती पिऊन किती नाही. आणि विशेष म्हणजे चिकन रान, त्याला देशी तूप आणि चटणी एक वेगळीच आहे. मसाला अगदी बोट पण वायाला जाऊन देऊ वाटली नाही. बोट सुद्धा चाटली मी, आज इतकं टेस्ट लागलं. आणि ते चिकन कुर्मा आणि रोटी एक लाजवाब होती. आता थाळी कंपल्सरी झाली चौकड सगळी आहे, तुम्ही थोडी क्वांटिटी जास्त ठेवली. परंतु विशेष मला स्पेशली आवडलं जे आहे, सहजासहजी न मिळणार चिकन कुर्मा आणि रान. त्याचं कारणच काय की प्रत्येक वेळेस आपण जर थाळी खात असेल तर आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट पाहिजे ना. आणि ज्यावेळेस माझी फॅमिली येते, माझा मुलगा येतो, तर ते थाळी खायला नाही बघत. त्यांना रोटी, नान आणि ग्रेव्ही मधल्या अशा गोष्टी खाऊ शकतो. त्यामुळे मी प्रत्येकाला डोक्यात ठेवून, माझ्या फॅमिलीला डोक्यात ठेवून मी हे सगळं मेनू ठेवलेलं. हो. नाना, डिफेंडरची काय भानगडे? कसं आहे, मला लहानपणापासून रेंज रोवरची ही युआक ही गाडी खूप आवडत होती. हो. सहज मला आता नवीन गाडी घ्यायचीच होती, तर मला जरा अजून चांगली गाडी आवडली म्हणून मी ती डिफेंडर गाडी घेतली. आणि कुणी सांगितलंय मराठी उद्योजकांनी डिफेंडर गाडी घ्यायची नाही? तर जर एखादा उद्योजक जर कष्ट करत असेल, काम करत असेल, जिद्दीने जर तो पुढे जात असेल, नक्कीच त्यांनी गाडी घेतली पाहिजे. आणि याच्यापेक्षा अजून मोठ्या गाड्या घेतल्या पाहिजे. माझ्यात आता जे नवीन उद्योजक होऊ इच्छितात, त्यांनाही माझं आव्हान आहे की तुम्ही कष्ट करा, जिद्दीने कष्ट करा, कुठेही थांबू नका, पुढे चालत राहा. याच्यापेक्षा चांगल्या मोठ्या गाड्या तर घेऊच, पण याच्यापेक्षाही चांगले हॉटेल, रिसॉर्ट आणि 7 स्टार पर्यंत आपण पोहोचू. मित्रांनो, पाहिलं, ठरवलं तर मराठी उद्योजक सुद्धा कितीतरी पुढे भरारी घेऊ शकतो. फक्त आपली मानसिकता बदला, निश्चित तुम्ही भरारी घेऊ शकता. धन्यवाद नाना. आपण एवढे बोलला आमच्या बरोबर, वेळ मिळाला, तुम्हाला योगायोगाने वेळ मिळाला आणि आम्हालाही बरं वाटलं. ज्या काय आमच्या मनातल्या शंका होत्या, माझ्या चाहत्या वर्गांच्या मनातल्या शंका होत्या, त्या दूर झाल्या. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. मलाही खूप आवडलं तुमच्याबरोबर बोलून आणि तुम्ही पण आलात त्याबद्दल पण आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो, जिथं जाऊ तिथे खाऊ. मी पण हा कार्यक्रम पाहतो, तुम्ही पण पहा. मित्रांनो, आजचा दिवस इथंच संपला. चव अनुभवली, नाण्याची दुसरी बाजू पाहिली, पण एक गोष्ट निश्चित जाणवली, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात.
ग्राहक महत्वाचा आहे, कारण त्याच्यामुळे व्यवसाय चालतो. परंतु उद्योजक सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, त्याच्यामुळे रोजगार मिळतोय. अनेक लोक त्या ठिकाणी पोट भरायचं काम करीतात. आपल्या प्रतिक्रिया द्या, नक्की द्या. प्रामाणिक प्रतिक्रिया व्यवसाय सुधारायला मदत करतात. परंतु जर एखादी समस्या असेल तर त्याआधी संवाद साधा. लगेच सोशल मीडियावर टाकायला जाऊ नका. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या भागात. जिथे जाऊ तिथे खाऊ.